सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 29 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अमरकडून राजलक्ष्मी वचन घेते की काहीही झालं तरी आता मानसीला दुःख होईल असं वागायचं नाही. अमरही तसं वचन देतो, कारण आता तो मानसीवर खूप मनापासून प्रेम करत होता आणि आजच ती आई होणार आहे त्याच्या बाळाची हे समजलं होतं. अमर अलिशाचा विचार करतच गाडी चालवत होता आणि आता राजलक्ष्मी शांत होती. अमरच्या मनात काय खळबळ सुरू आहे हे तिला कळत होतं आणि म्हणून त्यानं काही विचित्र पाऊल उचलू नये असं तिला वाटत होतं आणि म्हणूनच तिनं ते वचन घेतलं होतं त्याच्याकडून, कारण अमर त्याची शपथ, त्याचं वचन कधीच मोडत नाही हे तिला ठाऊक होतं. पण असंच वचन त्यानं अलिशाला सुद्धा दिलं होतं आणि तेच वचन सारखं सारखं त्याला आठवायचं. तो असा विचार करत गाडी चालवत होता आणि अचानक समोरून एक गाडी आली. अमरचं लक्ष नव्हतं त्या गाडीकडे आणि समोरून येणाऱ्या गाडीला जोरदार धडक बसणार इतक्यात राजलक्ष्मी खूप जोरात ओरडली आणि ऐन मुवमेंटला शेवटच्या क्षणी अमरने गाडी बाजूला घेतली आणि करकचून ब्रेक दाबला आणि राजलक्ष्मी पुढे झुकली. अमरचं डोकंसुद्धा स्टेअरिंगवर आपटलं, पण नशीब बलवत्तर म्हणून कोणाला काही झालं नाही. तो घाबरून म्हणाला, आई तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? राजलक्ष्मी म्हणाली, अमर मी ठीक आहे, पण तू कसा आहेस बाळा? आई मी सुद्धा ठीक आहे. आता त्यानं राजलक्ष्मीला गाडीतून खाली उतरवली, तिला पाणी दिलं. त्याला भीती वाटत होती की घाबरून आईचं BP शूट होईल की काय, पण ती ठीक होती. ती म्हणाली, अमर तुझं लक्ष कुठं आहे? अमर म्हणाला, सॉरी आई, अगं ते चुकून झालं. आई म्हणाली, नाही अमर, तुझं लक्ष कशातच नाही, मला माहीत आहे. तू आलिशाचा विचार करतोस ना? आता अमर शांत झाला. राजलक्ष्मी म्हणाली, अमर याचीच भीती वाटत होती मला. तू वेळीच सावर, तीही सावरते आहे, तिचंही चांगलं होईल, तू का काळजी करतोस? तो रडत म्हणाला, आई ती लग्नच करणार नाही असं म्हणते. मी तिला खूप समजावलं, ती अशी का करते असं म्हणून चिडून अमरने गाडीवर एक बुक्की घातली. राजलक्ष्मी म्हणाली, अमर आता ती दुःखात आहे. नुकतंच एका मुलानं जमलेलं लग्न मोडलं. भावनेच्या भरात तिने हा निर्णय घेतला आहे, पण ती सावरली की योग्य तो निर्णय नक्कीच घेईल. अमर म्हणाला, आई पण तिला योग्य तो जोडीदार मिळायला हवा, जशी मला मानसी मिळाली तसाच. तिला समजून घेणारा, तिच्यावर प्रेम करणारा, तरच मला समाधान वाटेल. राजलक्ष्मी म्हणाली, तू नको काळजी करूस अमर, मी आहे ना. तू फक्त मानसीवर लक्ष दे आणि तिच्यासमोर असा वागू नकोस. गरोदरपणात बाईनं आनंदी असायला हवं, तरच बाळही आनंदी जन्माला येतं. तुला कळतंय ना अमर मी काय म्हणते आहे? अमर डोळे पुसत म्हणाला, हो आई, मला कळत आहे. मग दोघांनी एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्यांना घरी पोहोचायला रात्र झाली होती. मानसी वाट बघतच होती. तिनं जेवण बनवून ठेवलं होतं. अमर आत आला. मानसी त्याला हसून म्हणाली, कसा झाला प्रवास? अमरनं तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला, छान, खूप थकलोय, आलोच फ्रेश होऊन. आणि तो फ्रेश व्हायला गेला. आता सकाळी जो अमर फार उत्साहात हनीमूनविषयी बोलत होता, तो अमरचा उत्साह आता दिसत नव्हता. त्यानं कशीबशी मानसीपासून सुटका करून घेतली आणि बाथरूममध्ये जाऊन शॉवर खाली त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि बाहेर आला. मानसीनं जेवण वाढलं होतं. जेवताना सुद्धा त्याचं लक्ष नव्हतं. हे बघून राजलक्ष्मी त्याला म्हणाली, अमर, आणि तिच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. तो अजून आलिशाचा विचार करत होता. कितीही नाही म्हणाला तरी ती त्याच्या डोक्यातून जाणं शक्य नव्हतं. मानसीला सुद्धा कळत होतं की आज तो आलिशाला भेटून आला आहे. तिची आई देवाघरी गेली हे राजलक्ष्मीनं तिला आत्ता सांगितलं होतं, पण तिकडून जाऊन आल्यावर आणि आलिशाविषयी मानसीला सुद्धा वाईट वाटत होतं आणि अमरचं असं नाराज होणं तिने गृहीत धरलं होतं. थोडंसंच खाऊन अमर बेडरूममध्ये गेला आणि राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, आता त्याला तूच व्यवस्थित हँडल करू शकतेस, बघ तू काय करायचं ते. आणि मानसी म्हणाली, आई, आलिशा कशी आहे? राजलक्ष्मी म्हणाली, सावरते आहे, खूपच लहान वयात खूप मोठी जबाबदारी पडली आहे तिच्यावर. या जबाबदारीनं तिला अकाली प्रौढत्व प्राप्त झालेलं आहे
खूप समजूतदार आहे ती. मानसी, तू अमरकडे लक्ष दे, हा विचार सोडून दे आणि बाळाकडे सुद्धा लक्ष दे, असं म्हणून राजलक्ष्मी बेडरूममध्ये गेली. आता मानसी आत गेली तर अमर बेडवर छताकडे एकटक बघत झोपला होता. ती जाऊन त्याच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, तुम्ही का नाही सांगितलं मला की आलिशाची आई गेली? अमरनं तिच्याकडे चमकून पाहिलं. मग ती म्हणाली, असं का बघताय अमर? तुम्हाला काय वाटलं मी चिडेन तुमच्यावर? तुम्ही तिच्याशी बोलताय म्हणून, आणि तुम्ही फोनवर कोणाशी बोलताय हेही मला माहीत आहे. अमर आता गप्प बसला. ती म्हणाली, असं नाही हो, तिला तुमच्या आधाराची गरज आहे आणि तुम्ही तिला मदत करता हे पाहून मला आनंदच होत आहे. पण तुम्ही काय इतके दुःखी आहात? यातूनही काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. माझी तुमच्याविरुद्ध कुठलीच तक्रार नाही आणि तुम्ही घेतलेला निर्णय मला मान्य असेल, असं ती म्हणाली आणि अमरनं तिला घट्ट मिठी मारली. त्याचा कंठ थोडा दाटून आला होता आणि तीही थोडी इमोशनल झाली. ती रडते असं पाहून अमर म्हणाला, मनू तू का रडतेस? ती म्हणाली, तुम्ही का रडताय? तुम्ही रडताय म्हणून मी रडते. तो हसून म्हणाला, वेडाबाई, असं कुठं करतात का? या अवस्थेत तू खुश राहायचं, कायम आनंदी राहायचं. ती म्हणाली, माझा आनंद तर तुमच्यावर अवलंबून आहे अमर. तुम्ही खुश असाल तरच मी खुश. आता तुम्ही ठरवा मी खुश राहायचं की नाही. आणि तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, इकडे ये. ती त्याच्याजवळ गेली आणि त्यानं तिला अलगद मिठीत उचलून घेतली आणि खूप मोठ्यानं ओरडला, आय लव्ह यू म्हणू. आणि ती फार हसायला लागली आणि म्हणाली, अहो काय हे, ऐकेल ना कोणीतरी, आई बाबा आहेत आता घरात, लॉकडाऊनमधल्यासारखं दोघेच नाही आपण. तो म्हणाला, म्हणू आता फार सवय झाली आहे ग आपण दोघंच असण्याची. मानसी म्हणाली, मग जायचं हनीमूनला? आणि तिच्या तोंडून हे ऐकून अमर खुश होऊन म्हणाला, तू तयार आहेस? मानसी म्हणाली, एका पायावर. तुमच्यासोबत मी कुठेही येईन, अगदी जगाच्या पाठीवर कोणत्याही टोकाला. आणि मीच आईंना विचारते, तुम्ही अजिबात विचारू नका. आणि हे ऐकून तर त्यानं खुश होऊन तिचा जोरात गाल चावला आणि ती लटक्या रागात म्हणाली, आता नाही मी येणार हनीमूनला, जा तिकडे. तो म्हणाला, आता कशी येत नाही ते बघतोच की, उचलून गाडीत ठेवेन. असं म्हणून त्यानं तिला पुन्हा उचलून बेडवर ठेवलं आणि लाईट ऑफ केली आणि दोघे एकरूप झाले. आता सकाळी डायनिंग टेबलवर मानसी सगळ्यांना नाश्ता देत होती. अमर तिला खुणवत होता की बोल आईशी हनीमूनबद्दल, पण ती लाजत होती आणि दोघांच्या खानाखुणा पाहून आई गालात हसत होती. अमर मानसीच्या समोर बसून तिला खुणवत होता, पण ती बघतच नव्हती. म्हणून त्यानं मग दुसरीकडे पाहून त्याच्या पायानं टच करायला सुरुवात केली. पण मानसीचा पाय त्याला सापडत नव्हता. ती तिचे पाय मागे खेचत होती. म्हणून तो त्याचा पाय अजून बाजूला घेतो, पुढे पुढे घेतो आणि एकदाचा त्याला तिचा पाय सापडतो आणि तो त्याच्या पायानं तिच्या पायाला स्पर्श करतो. तशी आई ओरडली, अगं बाई, हे काय आहे पायात? तिनं खाली वाकून पाहिलं तर अमरचा पाय होता आणि राजलक्ष्मी मोठे डोळे करून म्हणाली, तर हा बोका आहे तर टेबल खाली आणि त्याची ही मांजर. तसे सगळे हसायला लागले आणि ती म्हणाली, काय चाललंय काय मघाच्यापासून दोघांचं? काही बोलायचं आहे का? आणि अमर म्हणाला, हो आई, म्हणजे नाही, म्हणजे हो. राजलक्ष्मी म्हणाली, अमर नक्की हो की नाही? आणि तो म्हणाला, हो. मग बाबा म्हणाले, मग बोल ना, तू केव्हापासून असं संकोच करायला सुरुवात केलीस? अरे आधी तर विचारतच नव्हता, आता निदान विचारतोय तरी, हेच खूप झालं आमच्यासाठी. अमर हसून म्हणाला, काय बाबा तुम्ही पण. मग राजलक्ष्मी म्हणाली, अमर काय बोलायचं होतं तुला? आणि अमर बोलणार इतक्यात ती म्हणाली, मानसी, अगं तू काहीच का खाल्लं नाही? तशीच बसली आहे ना, घे खा बरं. या अमरमुळे ना माझं लक्ष नाही गेलं तुझ्याकडं, असं म्हणून आई स्वतः तिला वाढू लागली. आणि अमर मनात म्हणाला, झालं, आली पुन्हा मिसेस राजलक्ष्मी सरदेशमुख यांना सुनेच्या प्रेमाची भरती आली. आता ती माझं काही ऐकणार नाही. मग आई म्हणाली, हां अमर बोल आता. तो म्हणाला, झालं सुनेवर प्रेम करून? मुलाची आठवण आहे का तुला? ती म्हणाली, गप्प बस रे, उलट तू हे केलं पाहिजे, आता तू तिची काळजी घेतली पाहिजे, तर उलट मलाच टोमणे मारतोस. तो म्हणाला,
माझी बायको माझ्या वाटणीला आली तर मी तिची काळजी घेईन ना. ती तर सतत तुझ्याच नावाचा जप करत असते. आई अशा आणि आई तशा, आईंचं पथ्य आणि आईंचं औषध. मला तर प्रश्नच पडतो की ही नेमकी माझी आई आहे की तिची. आणि मानसी म्हणाली, मग आहेतच त्या माझ्या आई, तुम्हाला काय करायचं आहे? अमर म्हणाला, वा वा, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. असंच काम असतं या बायकांचं. तसा विकास म्हणाला, अगदी बरोबर आहे तुझं अमर. अरे माझं लग्न झालं तेव्हासुद्धा राजलक्ष्मीनं माझ्या आईला असंच गोड गोड बोलून घोळात घेतलं होतं आणि मला माझ्या आईपासून तोडलं होतं. आणि राजलक्ष्मी म्हणाली, काय हो तुम्ही पण, आता मुलांसोबत तुम्हीही मूल झालात का? आणि तुमची आईसुद्धा होतीच खूप प्रेमळ. मी त्यांच्याकडूनच शिकले की सुनेला कसा जीव लावायचा. विकास म्हणाला, अगं लहान मुलात मूल होऊन खेळायचंच दिवस आहेत आता आपले. निवांत आहे मी आता. अमर कंपनी सांभाळणार आणि मी फक्त माझा नातू खेळवत बसणार. मी तर केव्हाची वाट बघतोय की कधी 9 महिने संपत आहेत. मानसीला आता बाळाच्या उल्लेखानं सगळे आनंदी झाले आणि आई म्हणाली, अमर तुला काय बोलायचं होतं? अमर म्हणाला, नंतर सांगतो. मग तो बेडरूममध्ये मानसीला म्हणाला, मन्या तू काय म्हणाली होतीस रात्री मला? की तुम्ही बोलू नका आईशी, मी बोलते. मग का गप्प बसलीस बाहेर? ती म्हणाली, नाही बाबा, मला भीती वाटते. तो म्हणाला, मग रात्री झाशीच्या राणीसारखं छाती फुगून का बोलत होती? ती म्हणाली, अहो तुम्ही सॅड होता ना, म्हणून तुमचा मूड ठीक करण्यासाठी बोलले. तो म्हणाला, म्हणू म्हणजे तुला नाही यायचं माझ्यासोबत हनीमूनला? ती म्हणाली, यायचं आहे हो, पण बाळ नसतं तर गोष्ट वेगळी होती. पण आता, असं म्हणून ती शांत झाली. तो म्हणाला, पण आता काय? काय फरक पडतो तेव्हा? काहीच नाही. लोक प्रेग्नन्सी राहावी म्हणून हनीमून करतात आणि आपण प्रेग्नंट राहिल्यावर हनीमून करतो, बस इतकंच. आणि मला जायचं आहे, दॅट्स फायनल. आता मीच बोलतो आईशी, कारण वेळ वाया घालवून चालणार नाही. बाळ रोजच मोठं होणार आहे. आणि तो तिला मिठीत घेऊन म्हणाला, आता एक एक दिवस नाही तर एक एक मिनिटसुद्धा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. कारण माझं तर काहीच मन नाही भरलं आणि अचानक बाळ आलं. असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर किस केला. ती लाजून म्हणाली, खरंच मलाही वाटलं नव्हतं अमर की इतक्या लवकर बाळ येईल. तो म्हणाला, आपण काहीच प्रिकॉशन घेतली नाही ना गं? ती लाजून म्हणाली, ती तुम्ही घ्यायला हवी होती ना? तो म्हणाला, हो हे खरं आहे, मीच प्रिकॉशन घ्यायला हवी होती, पण मला भानच नव्हतं राहिलं तितकं. ती म्हणाली, लक्ष कुठं होतं तुमचं? तो म्हणाला, मी तर तुझ्या गुलाबी ओठात आणि या काळ्या डोळ्यात हरवून गेलो होतो आणि आखंड बुडालो होतो. असं म्हणून त्यानं तिला कपाटात घातली आणि त्याचा रोमॅन्टिक अंदाज ओळखून ती म्हणाली, जा बरं इथून, मला कामं आहेत. तो म्हणाला, नवरा सोडून आता दुसरं काय काम आहे? ती म्हणाली, हे दिसतात ना कपडे, त्याच्या घड्या घालायच्या आहेत आणि हे काम झालं की आईंचं कपाट आवरायचं आहे. तो तिला म्हणाला, इथलं काम झालं तर तिकडे जाशील ना? असं म्हणून त्यानं तिने आवरलेलं सगळं कपाट विस्कटून टाकलं आणि ती चिडून म्हणाली, अहो काय हे, असं करतं का कोणी? आणि त्यानं तिला कपड्यासहित मिठी मारली आणि म्हणाला, इतरांचं माहीत नाही, पण मी तरी असंच करणार. आता कशी जाशील आईचं कपाट आवरायला? इथलं झाल्याशिवाय अजिबात जायचं नाही. असं म्हणून त्यानं तिच्या साड्यांमध्ये दोघांनाही गुंडाळून घेतलं आणि तिला मिठीत घेऊन बसला. आणि इतक्यात आई आली आणि म्हणाली, अगं मानसी, तू का नाही आली माझ्या रूममध्ये अजून? असं म्हणून ती आत आली आणि खूप खूप हसायला लागली त्यांना असं पाहून. आता अमर आणि मानसीला तर एकमेकांपासून दूरसुद्धा पळता येत नव्हतं. दोघेही लाजून गोरे मोरे झाले होते आणि राजलक्ष्मी हसून म्हणाली, म्हणजे डॉक्टर बोलत होते ते खरं होतं तर, पण मला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. पण आता मला विश्वास बसला बरं का, की तुम्ही दोघांनी टेरेसचा रंगमंच करून टाकला होता. आमची आता अडचण होत असेल ना तुम्हाला, पण चालू द्या, मी जाते माझ्या रूममध्ये. असं म्हणून ती हसून निघून गेली आणि मानसीने तिचे टप्पोरे डोळे मोठे करून रागात अमरकडे पाहिलं. आणि अमर म्हणाला, बघतेस काय अशी मण्या, गेली ती. असं म्हणून तिच्या गोबऱ्या गालाचा किस घेतला आणि दोघेही हसायला लागले.